तेव्हा आवर्जून तुम्ही प्रतिक्रिया पाठवा। तुमच्या प्रतिक्रियांची आम्हाला प्रतीक्षा आहे। आणि आता एक राजकीय बातमी। गेल्या काही दिवसात राजकारणात अस्वस्थता आहे। प्रत्येक राजकीय पक्षात वेगवेगळ्या प्रकारची अस्वस्थता असतेच, पण प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधली अस्वस्थता चांगली जाणवणारी आहे। एकदा पत्रक निघतं, मग त्याच्यातल्या चुकांची दुरुस्ती होते, मग फुटकळ चुका झाल्यात म्हणून त्यात नवीन काही ॲडिशन्स येतात। या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकापाठोपाठ एक, दोन, तीन नेते थेट मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि अशा प्रकारे राष्ट्रवादीच्या या अंतर्गत नाट्यात मुख्यमंत्र्यांची एंट्री होते। पण मुख्यमंत्र्यांचा या सगळ्या नाराजी नाट्यातला रोल नेमका आहे तरी काय, जाणून घेऊयात एक खास रिपोर्ट। राष्ट्रवादीतलं भांडण सोडवायला आता मुख्यमंत्र्यांची एंट्री। मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची गर्दी। राष्ट्रवादी नेत्यांच्या शरद पवार यांच्या सोबतही भेटीगाठी। राष्ट्रवादीत सरळ सरळ दोन गट पडलेत। एका गटात आहेत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार म्हणजेच पवार कुटुंबीय, आणि दुसऱ्या बाजूला आहेत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे काही ज्येष्ठ नेते। मार्चमध्ये सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला केलेला पत्रप्रपंच आता समोर आलाय। यामध्ये पटेल आणि तटकरेंचं ना नाव होतं ना पद। तो वाद अजूनही संपलेला नाही, उलट गेल्या 4 दिवसात तो आणखीनच चिघळलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, तटकरे यांचं नाव वगळणं, पद न वगळणं हे वारंवार घडतंय। दुसरीकडे अजित पवार यांच्या हयातीनंतरनं पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी आर्थिक नाड्या पक्षाच्या स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एका बाजूला भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांना सुद्धा डावललं अशी एक अस्वस्थता पक्षामध्ये आहे। एका बाजूला रोहित पवार हे देखील NCPचे 22 आमदार फुटतील असा दावा करतात। यामुळे राष्ट्रवादीच्या या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान एक महत्त्वाची घडामोड देखील घडली। मुंबईत घडलेली ही महत्त्वाची घडामोड म्हणजे सुनील तटकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले। त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल सुद्धा होते असा रोहित पवार यांचा दावा आहे। तटकरे आणि पटेल यांनी याच भेटीत शरद पवार यांच्याकडे पार्थ पवार यांची तक्रार केल्याची माहिती आहे। शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचा दावा तटकरे यांनी केला होता। मात्र समझने वाले को इशारा काफी है असाच हा इशारा। आणि त्यानंतरच राष्ट्रवादीबद्दल ॲक्शन मोडमध्ये आले ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार यांना वर्षावर बोलावून घेतलं। मुख्यमंत्र्यांनी पार्थ यांना संयमाचा सल्ला दिल्याचं कळतंय। तर छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र भेट घेतली। वैयक्तिक आणि प्रशासकीय कामकाजासाठी भेटी घेतल्याचं या सगळ्या नेत्यांनी सांगितलंय। मात्र या नेत्यांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सबुरीचा सल्ला दिल्याचं कळतं। राष्ट्रवादी पक्षामध्ये कसलीही चलबिचल नाही, नेत्यांमध्ये कसलेही मतभेद नाहीत, परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये चलबिचल आहे, जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये नेत्यांमध्ये मतभेद आहेत, अशा पद्धतीच्या बातम्या काही लोकांकडनं दाखवल्या जातात, पेरल्या जातात, आणि त्यामुळं लोकांना वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चलबिचल आहे। आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, प्रफुल्लभाई पटेल, तटकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पक्षामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे। मला नाही असं वाटत की माननीय मुख्यमंत्री महोदय मित्र पक्ष असलेल्या कुठच्या पक्षाच्या अंतर्गत वादामध्ये पडतील, परंतु काल देखील मी सांगितलं शिवसेनेच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनींना दिलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय, त्यांच्या पक्षामध्ये काय कुरबुर आहे याच्यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही। राष्ट्रवादीमधला संघर्ष चांगलाच चिघळलाय। सुनेत्रा पवार यांनी तो वेळीच निस्तरला नाही तर पक्षफुटीची भीती आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तटकरे आणि पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार गटाचे सूर एकदम बदललेत। तटकरे आणि पटेल कसे चांगले आहेत याबद्दल पवार गटाचे नेते बोलू लागलेत। प्रफुल्ल पटेल
ते तटकरे आज आमच्याबरोबर नाहीत, अलीकडे नव्हते, पण गेले 25-30 वर्ष आदरणीय प्रफुल्ल पटेल 2003 पासून माझ्याबरोबर होते. आणि तटकरे हे जिल्ह्यात नेते होते, राज्यात होते, राज्याचे फायनान्स मिनिस्टर होते, पक्षाचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय कर्तृत्व आहे याची कल्पना मला आहे. पण एक मी तुम्हाला जबाबदारीने सांगते, आणि हा कुणावर आरोप नाही किंवा काही, पण जेव्हा पक्ष एक होता ना, एक वेळ माझं नाव गळू शकत होतं, पण प्रफुल्लभाईंचं नाही. म्हणजे आदरणीय पवारसाहेबांच्या नावानंतर एक नाव त्या पक्षाने होतं की ते प्रफुल्लभाईंचं असायचं. त्याच्यानंतर दादा, भुजबळसाहेब, सुनील तटकरेजी, R.R. आबा वगैरे, जयंतराव वगैरे सगळे आम्ही असायचो. पण म्हणजे हे मी वास्तव तुम्हाला सांगते की म्हणजे शेवटी तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, टायपो एरर आहे, नाही आहे, कुणाची चूक आहे, मला ह्याच्यात पडायचं नाही की मी दुसऱ्याच्या घरात कशाला बघू. आणि मला खूप गंमत वाटली. म्हटलं अरे पक्ष एक असताना कुणाची हिंमत प्रफुल्लभाईंचं नाव कधी घालवायची. पण आता त्यांच्याकडे काय चाललं याची मला खरंच फारशी काय माहिती नाही. राष्ट्रवादी हा अस्सल ग्रामीण बाज असलेला पक्ष आहे. शेती, सहकार आणि अजित पवार यांनी सांभाळलेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाची ताकद मोठी आहे. 40 आमदारांसह राष्ट्रवादी महायुतीत सत्तेत आहे आणि त्यामुळेच भाजपसाठी सुद्धा राष्ट्रवादी हा महत्त्वाचा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा फायदा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस घेऊ पाहते. यामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण वाढलं. सिल्वर ओकवर अनेक घडामोडीसुद्धा घडताना दिसल्या. या सगळ्या गोष्टींमध्ये शरद पवारांनी एक सोंगटी फिरवली आहे, तर लगेच देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले. देवेंद्र फडणवीसांनी शांतता आणि संयमाचा सल्ला देखील दिला आहे. महाराष्ट्रामध्ये पुढच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादीमध्ये नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत आणि फडणवीस कशा स्वरूपाने सुद्धा बाहेर राहून हे पक्षावर नियंत्रण करतायत, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह NDTV मराठी, मुंबई.